विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। जय भवानी जय श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे। जय भवानी जय श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे। दफावर थाप तुंतुण्याता शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण। शिव प्रभूचं गातो गुणगान जी, शिव प्रभूचं गातो गुणगान। आणि मग या कार्यक्रमाचं नियोजन वाजू द्या। आमचे मित्र तुषार मोरे महाराज कांदलगावमध्ये भेट झाली आमची एका कीर्तनाच्या दरम्यान, आणि त्यांनी सांगितलं महाराज तुमच्या पोवड्याचा कार्यक्रम आमच्या एकदा दिंडीत होऊ द्या थोडा। याच्या आधी कीर्तन भजन भारुडे झाली वाटते इथं, पण पोवाडा ही लोककला महाराष्ट्राची लोप पावत चालली, फक्त कॅसेट मध्ये ऐकायला मिळतं, पण आज हे तुम्हाला वास्तवात बघायला मिळते। काहींनी पाहिलंही असेल, पण या कार्यक्रमाचं कारण म्हणजे तुषार महाराज यांच्यामुळे आहे। त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा एकदा। कार्यक्रम आम्ही खूप लांब लांब जातो, पण सगळ्याच्या प्रेमाखातर हा इथला कार्यक्रम आपल्यासाठी गेलेला आहे, म्हणून तुम्ही प्रतिसाद चांगला ते कार्यक्रम अर्ध्या तासाचा महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा शूर शोभाचा संत जनाचा जागृती झाली भारत वर्षात। स्वाभिमान अंगात मुजरात मकरतो स्वाभिमानात जी 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 थोडी शाय मागे घ्या, थोडी कडक वाजते तुमचा आवाज म्हणलेला मागे द्या लोकांना। सुरुवात होत होतच असं आहे की नाही? हा मग महाराष्ट्र कसा आहे आपला? या नद्यांना आपण माती मानतो, आपली माता मानतो। हा महाराष्ट्र चहूबाजूनी नद्यांनी वेढलेला आहे आपला, आणि त्या नद्यांचं महाराष्ट्राचं वर्णन शाहिरांनी खूप चांगल्या शब्दात केलेलं आहे। कसं? नर्मदा गोदा पंचगंगा तशी चंद्रभागा, सातारी खोरा कृष्णेचा घाट, सातारी खोला कृष्ण झाला, सातारी खोला कृष्ण झाला। घाली धिंगाणा मावळे तात, घाली धिंगाणा मावळे तात, त्यात गाजला वारणा काठ जी जी जी, त्यात गाजला वारणा काठ जी जी, रातला वारणा काठ जी। आणि या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस कसा आहे, त्याचं शरीर धष्टपुष्ट होतं। 400 वर्षापूर्वी इंग्रज इतिहासकाराने लिहिलं होतं, या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण मावळा। हा पिटीचा आवाज आहे, पिटीचा। हा दणकट शरीराचा आहे, चटणी भाकरी खातो, रानात कष्ट करतो, घाम गळतो, आणि शत्रू बरोबर वैऱ्याबरोबर चिवटपणे लढतो। मग हाडपियर जाच दणकट, हा हाडपियर जाच दणकटन, पोलादी काम मनगट, काम मनगट हाजी, काम मनगट हाजी, राम मनगट जी हाजी। हा भरदार पोटरी मांड, हा भरदार पोटरी मांडन, पिळदार शोभती दंड
दंड शोभती दंड जिरहाजी शोभती दंड जिरहाजी शोभती दंड जिरहाजी भरदार छातीचा बांधा भरदार छातीचा बांधा असमर्थ मराठा खंडाजी राजे मराठा खंडाजी राजू मराठा खंडाजी राजू मराठा ही कुठल्या एका समाजासाठी त्यावेळेची व्याख्या नाही. महाराष्ट्रामध्ये राहतो तो प्रत्येक जण मराठा. कारण देश स्वतंत्र होण्यापूर्वी रवींद्रनाथ टागोरांनी एक राष्ट्रगीत लिहिलं आणि त्या राष्ट्रगीतात त्यांनी एक काव्य लिहिलेलं आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कलबंग ही प्रांताची नाव आहेत. हा प्रांत आहे. मग त्या प्रांतातली लोक कशी आहेत? हाड पेर जाचतन कट हाड पेर जाचतन कटन बोलादी काम मन गट जिरहाजी काम मन गट जिरहाजी काम मन गट जिरहाजी भरदार पोटरी मांड भरदार पोटरी मांडन पिळदार शोभती दंड जिरहाजी शोभती दंड जिरहाजी शोभती दंड जिरहाजी भरदार छातीचा बांधा भरदार छातीचा बांधा असमर्थ मराठा खंडाजी राजी जी मराठा खंडाजी राजी मराठा खंडाजी राजी असमर्थ मराठा रणी मारितो हाक जिरहाजी जी तो हाक जिरहाजी मारितो हाक जिरहाजी माईक जवळ द्या. मग त्यावेळेच्या लढणाऱ्या मराठा मावळ्यांची दहशत अशी बसली होती. इतिहासकार आता सांगतात मोगलांची घोडी जर पाणी प्याय गेली तर त्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसायचे आणि दचकीनं दचकून मागे सरकायचे. पण ते मोगल विचारायचे क्यों बे गधे पाणी क्यों नाही पी रहा तुझे संताजी धनाजी दिखाई दे रहा है क्या. तसंच पश्चिम बंगालमध्ये गेलं संपूर्ण भारताभर मराठा साम्राज्य पसरलेलं होतं. पश्चिम बंगालकडे गेलं तर घोड्यांच्या टापांचा आवाज येताच तिथली लोक पळत घरात सुटायची. हुजूर मराठे आगे म्हणून. अशा प्रकारची दहशत त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या बाकीतल्या लोकांची बसली होती त्या लोकांवरती. मग वैऱ्यांना सुद्धा पळता भुई थोडी व्हायची. असमर्थ मराठा रणी असमर्थ मराठा रणी मारितो हाक जिरहाजी तो हाक जिरहाजी मारितो हाक जिरहाजी प्रत्यक्ष वैऱ्याला मग पडे बघा धाक जिरहाजी पडे बघा धाक जिरहाजी पडे बघा धाक जिरहाजी मावळे संघटित केले मावळे संघटित केले सजवणे भाले मावळे संघटित केले सजवणे भाले रक्ताने नहले रक्तानेच लिहिला अमर इतिहास रक्तानेच लिहिला अमर इतिहास रक्तानेच लिहिला अमर इतिहास शाहिरींदलकर गातो पवाड्यास जी 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 शाहिरींदलकर गातो पवाड्यास जी शाहिरींदलकर गातो पवाड्यास जिरहाजी हनुमान पवाड तुम्ही आम्ही कोणाचं हे ऐकलं नाही. पवाड मर्दाचं गाव आयरा गैऱ्यांचं नाही. टाटा बिर्ला अंबानी यांचं पवाड तुम्ही ऐकलं नाही. एखाद्या आमदाराचं खासदाराचं पवाड कोणाचं गायला जातात? समाजासाठी ज्यांनी काम केलंय अशांचं पवाडा गायचं असतात. म्हणून मर्दाचा पवाडा गावा मर्दानं आणि ऐकायला सुद्धा मर्दानं लेचे पेशाचं काम नाही. ताट बसायचं पवाडा चालू झाला की कसं छाती फुगून आली पाहिजे तुमची. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 साली.
आणि मग राजे लहानाचे मोठे व्हायला लागलेले. राजे लहानाचे मोठे होत असताना राजे पुणे आणि परिसरामध्ये फेरफटका मारायला लागलेले आहेत. आणि राजाच्या जन्माच्या पूर्वीची कहाणी अशी असायची. घोड्यांच्या टापांचे आवाज येताच लोक भयभीत व्हायचे. आणि घरात पळत जायचे. आले मोगल, आले मोगल, आले आमच्या मुली बाळींची इज्जत तुटण्यासाठी मोगल आले, मोगल आले म्हणून लोक भिवून घरात पळून जायचे. आता मात्र उलट झालं होतं. आता घोड्यांच्या टापांचे आवाज येतात लोक घरातून बाहेर यायचे. आला आमचा शिवाजी राजा आला, आमचा तारणहार आला, आमचा बाळ राजा आला म्हणून लोक राजाकडे यायची. राजांची भेट घ्यायची. राजे त्यांना क्षमकुशाली विचारायचे. राजांनी कधी दगडावर बसावं, कधी एखाद्या झाडाखाली बसावं आणि लोकांना विचारावं हे राज्य कुणाचं, किल्ले कुणाचे, मोगलांचे, या जमिनी कुणाच्या, आपल्या, ही माती कुणाची, आपली. मग आपला एकही किल्ला नाही. कुणीतरी म्हाताऱ्या माणसाने उठावून म्हणावं पोरा बोल बोल. कुणीतरी बोलणारं पाहिजे होतं, कुणीतरी सांगणारं पाहिजे होतं आणि लोकांना भरून यायचं आपला राजा काहीतरी सांगतोय. पण राजे शिवराय फेर फटक्याला कधी जाती फेर फटक्याला. रोहिडेश्वरी गेले दर्शनाला, रोहिडेश्वरी गेले दर्शनाला. राजे पुणे आणि परिसरामध्ये फेरफटक्याला जात असताना राजांच्या बरोबर आपले बाल सवंगडी येऊन मिळायला लागले. तानाजी, येसाजी, बाजी अशा अनेक सवंगडी राजाला येऊन मिळायला लागले. आणि राजे रोहिडेश्वराच्या दर्शनात गेलेले आहेत. आणि रोहिडेश्वराच्या दर्शनाला गेले असताना मंदिरामध्ये गेले. महादेवाच्या पिंडीवरती सगळ्यांनी मिळून आपला एक अभिषेक केला. आणि राजांनी पुढे येऊन आपल्या डाव्या हाताच्या करंगळीचा रक्ताचा अभिषेक केला. आणि राजांनी शंभू महादेवाला मागणं घातलं, हे शंभू महादेवा शक्ती दे मला. इथून पुढे सगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. आणि एकच गर्जना झाली, हर हर शिवाजी महाराज की. आणि राजे पुण्याला परत माघारी येत असताना घोड्यांच्या टापांचे आवाज येत होते. राजांच्या बरोबर 25 घोडेस्वार होते. आणि घोड्यांच्या टापांचे आवाज येत असताना मधूनच एक आरोळी आली. राजे थांबा. सह्याद्रीच्या कड्या कपारातून येणारा तो आवाज, त्याचा प्रतिध्वनी उमटला आणि राजांच्या कानावर परत आवाज आला, राजे थांबा. राजांनी पाठीमागे वळून पाहिलं. राजाने आपल्या घोड्याचा लगाम खेचला. पाठीमागे वळून बघतो तर काय, एक म्हातारा माणूस पडलेला टक्कल पळतोय. पळता पळता पडला, परत उठला आणि घट्ट येऊन राजाचे पाय पकडले. राजा लुटलो रे राजा, लुटलो रे राजा. काय झालं ते न रडता सांगा राजा. अरे काय झालं नाही म्हणून विचार राजा. काय झालं राजा. कुंपणाने शेत खाल्लं रे बाबा, कुंपणाने शेत खाल्लं. काय झालं राजा. माझी तरणी ताटी पोरगी पानवाठावर पाण्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर घाला घातला आणि तिचं सर्वस्व हरण केलं रे राजा. मी माझ्या मुलीविना परका झालो रे राजा, मुलीविना परका झालो. राजाच्या हाताच्या मुठ्ठी कर कर वळल्या गेल्या. कोण आहे तो नराधम राजा. गावचा पाटील आहे, बाबाजी भिकाजी गुजर नाव आहे त्याचं. राजाने येसाजीकडे पाहिलं. येसाजी राजाचा आणि पाटलाला आमच्या समोर हजर करा असं म्हणताच राजा येसाजी राज्यात गेलेला आहे. पाटील झुलत्या झोपाळ्यावर बसलेला होता. बाहेर डोकावून पाहिलं वाड्यातनं, कोण आहे रे. येसाजी. कालास. राजाने बोलिवलंय तुम्हासनी. राजांच्या कानावर कागाळी गेली आहे तुमची. राजाने बोलवलंय तुम्हासनी. जाण सांग तुझ्या राजाला येत नाही म्हणाव, नकली राजा आहेस, नामधारी राजा आहेस. राजाने यात पडू नये म्हणून सांग. मी गावचा पाटील आहे आणि गावच्या पाटलांनी केलेलं गावाने सहन केलं पाहिजे. मी गावचा पाटील आहे, तमाशातला नाही असं म्हणताच येसाजी परत गावाकडे आला, राजांकडे आला आणि राजाला घडलेली सगळी हकीकत सांगितली. मी गावचा पाटील आहे, तमाशातला नाही, पाटलानं केलेलं गावाने सहन केलं पाहिजे. नकली राजा आहेस, यात लक्ष घालू नये म्हणून सांग राजाला.
असं म्हणताच राजाची तळपायाच्या मस्तकात गेली. तानाजी उभा होता. तानाजीने म्हणलं, येसाजी, कमरेची तलवार काय शोभेला नेली होती काय? राजाने तानाजीला हाताने खुणवून सांगितलं, तानाजी शांत राहा. राजांच्या डोक्याचं विचारचक्र फिरायला लागलं. नकली राजा, नामधारी राजा. राजांनी त्या बाबाला विचारलं, बाबा नाव काय तुमचं? रामजी. आमच्या बरोबर पुण्याला याल? होयजी. येसाजी, रामजीला आपल्या बरोबर पुण्याला घ्याला. आणि असं म्हणताच राजांचं विचारचक्र फिरायला लागलं. नकली राजा, नामधारी राजा, राजे लाल महालात आले. आणि सकाळी त्या येसाजीला सांगितलं, येसाजी 40 घोडेस्वार घ्या, राजा जावा आणि राजा तू पाटलाला हातपाय बांधून पुण्याला हजर करा. असं म्हणताच काय झालेलं आहे, येसाजी सज्ज तो झाला. येसाजी सज्ज तो झाला, सज्ज तो झाला. सवे घेऊन घोडेस्वार आला, सवे घेऊन घोडेस्वार आला. येसाजी रांझात आलेला. रांझ्यात येतात आता येसाजीने पाटलाची परवानगी घेतली नाही. पाटील माजोर्डा येसाजीला कळालं होतं. आता येसाजीनं काय केलं, रांझे गावाच्या घराला बाहेरून सगळ्याला कड्या लावल्या. गाव पाटलाचं आहे, पाटलांनी जर आरडाओरड केली तर बारकं पोरगं सुद्धा पाटलाच्या मदतीला धावून येईल म्हणून घराला सगळ्या कड्या लावल्या आणि पाटलाचा दरवाजा मोडला. जखड बंद केलं पाटलाला, जखड बंद केलं पाटलाला. हातपाय बंद पाटलाचं. पाटील आणलं पुण्याला, आणलं पुण्याला. राजे सकाळी लवकर उठले, अभ्यंग स्नान केलं, घोड्याच्या पागेकऱ्याकडे आले. त्या पागेकऱ्यांनी राजांना मुजरा केला. राजे प्रणाम. राजे नवे वस्त्र परिधान केली आणि राजे मासाहेबांच्या दर्शनासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलेले. मासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि मासाहेब काय म्हणत आहेत, राजे आज सणासुदीची कपडे घातली. नकली राजा आहे. काय म्हणाला, नामधारी राजा आहेत. मासाहेब दरबारात चला. राजा आणि मासाहेब त्या लाल महालाच्या दरबारात आलेले आहेत. दरबारात येतात. येसाजीला विचारलं, येसाजी पाटील आणला? वैजी हजर करा आमच्या समोर. दंडाला काढण्या बांधलेला तो पाटील हात जोडून पुढे आलेला आहे. दरबारात येतात. राजांना मुजरा करतोय. राजे प्रणाम. राजाने स्मितहास्य केलं. काल जो पाटील माजुरडी भाषा बोलत होता, नकली राजा आहे म्हणत होता, तो पाटील आज मुजरा करतोय. बळी तो कानपिळी असतो. राजाने त्या रामजीला विचारलं, अरे रामजी हाच का तो? होय राजे, यानेच माझ्या मुलीची इज्जत कुठली, यानेच मला मुली विना पारखा केलं. राजे याला हा खतम करा, राजे याला खतम करा. राजे पाटील काय म्हणणं आपलं यावर? होय राजे, मलाही बेमुगत न्याय मिळावा. पाटील तुम्हाला न्याय मिळेल, पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलाय त्या मुलीनंही इथं येऊन काहीतरी बोललं पाहिजे. नाही राजे, ती मुलगी या जगामध्ये नाही. आणि मग पाटील तुम्हालाही न्याय मिळणार नाही. येसाजी याचे हात आणि पाय कलम करा, हुकमाची अंमलबजावणी करा. आणि असं म्हणताच काय केलेलं आहे, येसाजीनं त्या रांझ्याच्या पाटलाचा हात पाय कलम केलं. 8 वर्ष झालं कोपर्डीच्या ताईचं बलात्कार झालं होतं. अजूनही त्या लोकांना शिक्षा झालेली नाही. पण त्यावेळेचा राजा कसा होता आपला, मनात घर केलं होतं राजाने, काळजात घर केलं होतं. आताचे आपले राजे तालुका लेवलचे, राज्य लेवलचे, देश लेवलचे डोक्यात शिरले. कधी जातात वाटतं सत्तेवरून, कोण कोणासंग कधी जाईल सांगता येत नाही. आणि लोकांना नाव ठेवतात वर्ण. म्हणून शिवाजी राजाचं राज्य चांगलं होतं का आताचं राज्य चांगलं होतं म्हणलं तर लोक काय म्हणतील, आपल्यात हात वर करा, शिवाजी महाराजाचं चांगलं का आताचं? शिवाजी महाराजांचं. बाकीच्याला आताच वाटतंय ना, नाही ना. शिवाजी महाराजांचं चांगलं होतं का? शिवाजी महाराजांनी त्यावेळेस लोकांना आपुलकी दाखवली होती. पण या आरामखोरांनी आपुलकी दाखवत नाहीत. शिवाजी महाराजांच्या काळात मोदीचा 2000 मिळत नव्हतं, रेशन फुकट मिळत नव्हतं, घरकुला नव्हती, विहिरी मिळत नव्हत्या. 2000 आता मिळायचं ते सुद्धा मिळत नव्हतं. पण तरी सुद्धा लोकांना राजा आपलाच वाटायचा. मग लोकात आत्मविश्वास वाटला. आत्मविश्वास वाटला सर्वांना, रयत जनतेला.
सर्वांना होत सर्वांना जिरहाजी होत सर्वांना जिरहाजी होत सर्वांना जिरहाजी शिवरायांच्या काळामध्ये अशा अनेक मोठे मोठे प्रसंग घडले पोवाड्याचा कार्यक्रम चालला म्हणजे 3-3, 4-4 तास चालतो पण